नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अबोली आणि अंकुश यांनी एक डाव रचलेला आहे, ज्याची कल्पना आता त्यांनी क्रिश, मनवा या दोघांना सुद्धा दिलेली नाही. कारण क्रिश आणि मनवा हे दोघ जण मिळून विजयाला बातम्या पुरवत आहेत असा संशय अंकुश आणि अबोलीला आलेला आहे. त्यामुळे जे प्लॅनिंग केलेलं आहे ना, ते खतरनाक असं आहे. तो पाहण्यासाठी, ते प्लॅनिंग पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. तर इकडे जेव्हा कशा पद्धतीने गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा आहेत. कारण अंकुश आणि अबोलीला आता किलर कोण आहे हे जवळजवळ समजलेलं आहे. किलरचा संबंध विजयाशी आहे ही गोष्ट सुद्धा चांगलीच त्यांच्या लक्षात आलेली आहे. आता अंकुश घरी आलेला असतो तेव्हा त्याला रमा विचारते, अंकुश तू ठीक आहेस ना? तेव्हा अंकुश म्हणतो की हो. तेव्हा रमाचं असं म्हणणं असतं की अंकुश काय झालंय नक्की? तेव्हा अबोली म्हणते की अंकुश सर, तुम्ही असा निर्णय घ्यायला नको होता, कारण तुम्हाला माहिती आहे ना हे सगळं काय होऊ शकलं असतं. तेव्हा अंकुश म्हणतो की काहीही झालं तरी त्या किलरला शोधल्याशिवाय मी शांत राहणार नाही असं अंकुशने ठरवलेलं असतं. आणि अंकुश मात्र आता शांत बसत नाही. अंकुश म्हणतो की 2 दिवसात मी त्या किलरला शोधणार आहे, रात्रीचा दिवस करून. जा अबोली, आपला लॅपटॉप घेऊन ये असं अंकुशने अबोलीला सांगितलेलं असतं. त्या क्षणी अबोली आहे ती लॅपटॉप आणण्यासाठी जाते, लॅपटॉप घेऊन येते. अंकुश म्हणतो की AI तंत्रज्ञानाचा वापर करून आता आपण त्या किलरचं मी जे वर्णन करत आहे त्या पद्धतीने मी जे सांगत आहे ते करून आता आपण त्याचं स्केच तयार करूया. मग अंकुश सांगत असतो. अंकुश हिप्नोटाईज होईपर्यंत त्याने किलरचा चेहरा जवळजवळ पाहिलेला असतो आणि मग अंकुश सगळे डिटेल्स इकडे अबोलीला देत असतो. त्या पद्धतीने अबोली ते डिटेल्स फीड करत असते आणि त्याचं स्केच आता तयार केलं जात असतं. म्हणजे AI टेक्नॉलॉजीचा वापर करून अंकुश अबोलीने किलरचं स्केच जवळजवळ तयार केलेलं असतं. आणि त्यासोबतच त्या दोघांनी जे काय प्लॅनिंग केलेलं असतं ते मात्र खूपच जबरदस्तच असतं. तर इकडे मनवा आहे ती विचार करते की हे सगळं काय चाललंय यांचं, ही दोघं काय करतायत. कारण इथे मनवा आणि क्रिश यांना जर आता लालची वृत्ती त्यांची झालेली आहे. त्यांना आता सगळं हवं आहे, सगळ्या गोष्टी त्यांना हव्या आहेत आणि त्यासाठीच त्यांच्या दोघांचं हे जे नाटकी वागणं चाललेलं आहे, म्हणजे खायचं अंकुशच्या घरात आणि मदत करायची जाऊन त्या विजयाची अंकुशच्या विरोधात, अशा पद्धतीचं त्यांचं वागणं आहे. अबोली आता फीड करत आहे. खरं तर अंकुश आणि अबोलीने हे सगळं त्या मनवा आणि क्रिश या दोघांच्याही समोर नाही केलं पाहिजे, कारण या बातम्या जाऊन तिथे पसरू शकतात. त्यामुळं त्यांनी हा निर्णय घेताना थोडा विचार करायला हवा होता. पण ठीक आहे, त्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग असणार आहे आणि म्हणूनच अंकुश आणि अबोलीने हा निर्णय घेतलेला आहे. तर अंकुश आणि अबोलीने ते स्केच तयार केलेलं असतं. त्यानंतर अंकुश ते स्केच पाहतो. त्या क्षणी अंकुशच्या लक्षात येतं की नक्की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने. मनवा मात्र पाहत असते आणि अंकुश त्या क्षणी आता ऑर्डर देऊ लागतो. अंकुश आणि क्रिश आता दोघंही पोलीस स्टेशनला गेलेले आहेत. इकडे बाहेर रमा मात्र विचार करत असते. रमाच्या डोक्यातने विचार काही जात नसतात. रमा म्हणत असते की नक्की काय झालेलं आहे. अबोली तिथे येते आणि रमाशी बोलू लागते. रमाला म्हणते की आई, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागावलेले आहात, पण विचार करा ना तुम्ही, माझ्या पोटात हे बाळ वाढतंय, माझं बाळ आहे ना ते. इतके दिवस आईच्या मायेपासून मी दूर होते. तुम्ही मला ती माया दिलेली आहे, ते प्रेम दिलेलं आहे. ज्या घरात मी जन्माला आले त्या बापाने कधी मला आपलं मानलं नाही. त्यांनी प्रत्येक वेळेस माझ्यावर अन्याय केलेला आहे. पण ह्या बाळाच्या बाबतीत मी असं का करू? मला सांगा, काल जर अंकुश सर मला मारत होते त्यावेळेस तुम्ही माझ्या मदतीला धावून आला, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आला. तेव्हा रमा मात्र म्हणत असते की मी ते ना माणुसकीच्या नात्याने आले. तेव्हा अबोली म्हणते की नाही आई, तुम्ही माणुसकीच्या नात्याने नाही आलात, तुम्ही आईच्या मायेने आलात, कारण तुम्हाला माझी काळजी वाटत होती. आणि मग मी या बाळाच्या बाबतीत असं का करू सांगा ना, मी त्या बाळाशी जोडली गेली असं रमाला समजवते. तेव्हा रमा अबोलीला मिठीत घेते आणि दोघीही आता शांत होतात. दोघींनीही, म्हणजे रमाला तिची चूक कळलेली असते की अबोलीचं बाळ आहे ते, कारण ते बाळ अबोलीचं आहे. माहिती आहे त्याच्यावरती आरोप होत आहे, ते बाळ अंकुशचं नाही आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता तर ते बाळ अबोलीच्या पोटात वाढतंय ना, ते बाळ अबोलीचंच आहे, त्याचा बाप कोणी का असे ना, असं म्हणणं अबोलीचं असतं आणि ते रमाला पटतं. इकडे अंकुशने सांगितलेलं आहे किलर दिसता क्षणी त्याला शूट ॲट साईट करायचं आहे, काहीही झालं तरीही. तेव्हा क्रिश मात्र म्हणतो की अंकुश सर, मला एक कळत नाही, वरिष्ठांची परमिशन घ्यावी लागेल. अंकुशला खूप राग येतो, कारण हा जो क्रिश आहे तो कोण सांगणार मला, मी तर सिनियर आहे ना, मग हा का मला सांगतोय. असं म्हणत अंकुश म्हणतो ते माझे मी बघून घेईल.
मी सांगितलंय ना हे सगळीकडे सर्क्युलेट करायचं आहे. हा कदम, सांगितलंय ना तुम्हाला सगळ्या पोलीस स्टेशनला हे स्केच सर्क्युलेट करायचं आहे आणि ही व्यक्ती जिथं दिसेल त्या क्षणी त्याच्यावरती गोळी झाडायची आहे. मी सगळ्यांना ऑर्डर देत आहे आणि त्या ऑर्डर फॉलो करायच्याच आहेत असं अंकुशने ठणकावून सांगितलेलं असतं आणि क्रिश मात्र अंकुशच्या विरोधात बोलत असतो. त्यावेळेस अंकुश म्हणतो की तुला ते BR देशपांडे हायस्कूल आहे ना तिथे जायचं आणि तिथल्या सगळ्या मुलींची जबाबदारी घ्यायची, त्या प्रोटेक्शनची जबाबदारी तुझ्याकडे. आता लगेचच मध्येच बोलायला सुरुवात करतो तो म्हणजे क्रिश. क्रिसचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ना ते अशा पद्धतीनं नाही झालं पाहिजे असं क्रिशला वाटत असतं. त्यावेळेस मात्र आता अंकुश म्हणतो मी सांगितलंय ना बास, मी एकदा आता ऑर्डर दिलेली आहे त्यामुळं आता माघार नाही असं अंकुशने स्पष्ट सांगितलेलं असतं आणि अंकुशच्या या ऑर्डर फॉलो कराव्याच लागणार असतात कारण अंकुश हा सिनियर आहे. इकडे आता ते स्केच घेऊन मनवा आहे ती पोचलेली असते, ती म्हणजेच की इकडे या विजयाच्या घरी मनवा येते आणि तिथे येऊन ती सांगते की हे किलरचं स्केच आहे. ते स्केच पाहता क्षणी विजयाला धक्का बसतो, म्हणजे जवळजवळ मनोजच्या चेहऱ्याशी मिळता जुळता तो चेहरा असतो आणि विजयाला मात्र धक्का बसलेला असतो. तेव्हा मनवा म्हणते मॅडम तुम्ही या व्यक्तीला कधी पाहिलंय का? तेव्हा विजय म्हणते तो काय माझा नवरा आहे का, मी त्याला पाहिलं असायला? तेव्हा मनवा विचारते की नाही, म्हणजे ही अशी स्टोरी आहे ना सगळी याची म्हणून विचारलं, तुम्ही कधी पाहिलंय का? खरं तर मनवाने सहज प्रश्न विचारलेला असतो पण त्या गोष्टीचा त्रास मात्र थोडा विजयाला जास्तच झालेला असतो. त्याचबरोबर विजया ते स्केच पाहते आणि तिला धक्का बसत चाललेला असतो की आता अंकुश आणि अबोली आपल्याला सोडणार नाहीत ही गोष्ट मात्र तिला कळलेली असते आणि ती मात्र खूपच घाबरत असते. त्यासोबतच इकडे मनवा आता तिथून मनवाला ती सांगते की जा आत्ताच्या तू, माझं काम आहे, मी नंतर तुला बोलवेल तेव्हा ये. म्हणजे जवळजवळ मनवाने हकलपट्टीच केलेली असते. इकडे विजयाने मनवाची हकलपट्टी केलेली असते आणि सांगितलेलं असतं की जा. आता ती जाते त्या क्षणी विजयाचं प्लॅनिंग सुरू होतं. विजया इकडे फोन करते आणि ती मनोजला सांगू लागते की मनोज मी तुला काय सांगते ऐक, त्या अंकुशने तुझ्या एन्काउंटरची ऑर्डर काढलेली आहे त्यामुळे तू जिथं आहे तिथेच राहा, अजिबात फोन वगैरे काही चालू करू नकोस, मी तुला सांगेपर्यंत तिथून बाहेर पडू नकोस, मी तुला काय सांगते तुझ्या लक्षात येते ना असं म्हणत ती मनोजला इन्स्ट्रक्शन देत असते. माझा मुलगा गमावलेला आहे पण माझ्या नवऱ्याच्या बाबतीत मला काहीही होऊ द्यायचं नाही असं तिने सांगितलेलं असतं. मनोज मला तू हवा आहेस असं तिचं म्हणणं आहे आणि त्याच पद्धतीने तिनं सांगत असते. तेव्हा मात्र आता सगळेजण ह्या केसच्या मागे लागलेले असतात. अंकुश आणि अबोलीनं ज्या गोष्टी सुरू केलेल्या असतात त्या मात्र खूप जबरदस्त असतात, ज्याचा विचार कोणी करू शकत नाही अशा पद्धतीने अंकुशचं प्लॅनिंग असतं. आता इकडे विजयाने तर त्याला सावध केले पण तो म्हणत असतो की अगं मी जाईल सटकून इथून, काळजी करू नकोस, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तेव्हा विजया म्हणते की नाही मनोज, काहीही झालं तरीही मला तुला गमवायचं नाहीये त्यामुळे मी तुला इथून कुठेही हलू देणार नाही असं विजया सांगत असते. तेव्हा मात्र विजयाचं हे बोलणं जे आहे ते ऐकलेलं असतं आणि त्याच वेळी इकडे विजया ज्या पद्धतीने बोलत असते त्यावरून विजया मात्र घाबरलेली हे चांगलंच लक्षात आलेलं असतं कारण तिने मनोजला म्हणताना सुद्धा सांगते की हे बघ मनोज, तू त्या अंकुश आणि अबोलीला ओळखत नाहीये, ते काय आहे ते मला माहितीये असं ती सांगत असते. त्याच वेळी आता इकडे अंकुशने पूर्ण प्लॅनिंग केलेलं असतं. मध्ये साहिल, BR देशपांडे हायस्कूल, त्याच्यानंतर मुलींना त्रास देणं, त्यानंतर तो बालसुधार घरात जाणं आणि BR देशपांडे हायस्कूल मधलेच व्यक्ती तिथून बऱ्यापैकी त्याला शिकवणारा जो स्टाफ आहे तो, त्याचबरोबर तिथल्या शाळेतल्या ज्या मुली, म्हणजे याआधी ज्या मुलींना त्याने त्रास दिलेला होता ते सगळं जवळजवळ जुळत असतं. आता मात्र विजया तिथं आलेली असते आणि विजया हे सगळं बोलणं ऐकत असते. विजयाला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात आणि म्हणून तर विजया तिथं पोहोचलेली असते. त्याच वेळी अंकुश आणि अबोली, तेव्हा मनवा तिथं म्हणते की मला का बोलवलंय तुम्ही, मला बोलवायची गरज काय होती? तेव्हा अबोली म्हणते की तू ह्या केसच्या बाबतीत विचार करतेस ना म्हणून तुला बोलवलेलं आहे. आता मी जे काय सांगतोय, आमचं जे काय प्लॅनिंग आहे ते तुला सांगत आहे आणि तुला काही इथं कमीपणा दाखवायला बोलवलेलं नाही. अंकुश मात्र स्पष्टपणे बोलून जातो कारण अंकुशला चांगलंच माहिती आहे की ही जी मनवा आहे तिचं काय चाललंय, ती कोणत्या थराला जाते, काय करते, या सगळ्या गोष्टी माहिती असतात. मग आता अबोली सांगायला सुरुवात करते, आम्ही त्या किलरचा एक शोध घ्यायला सुरुवात केली, तो साहिल, त्या साहिलशी त्याचं कनेक्शन आहे. त्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी घडत गेलेल्या होत्या आणि त्यानंतर सर्व गोष्टींची टोटल लागत गेलेली आहे.
विचार कर तू, जेव्हा आम्ही विचार करत होतो त्या पद्धतीने सगळं प्लॅनिंग होतं. BR देशपांडे हायस्कूलमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर कळलं की तो साहिल आहे तो खूप वाईट मुलगा आहे आणि शाळेतल्या मुलींची छेड काढत होता. बरोबर त्या मुली म्हणजे ज्यांचा खून झालेला आहे त्या तीन ते चार मुलींची नावं अबोली तिथे घेते आणि सांगू लागते की याच मुलींची साहिलने छेड काढली होती. का तर त्या मुलींनी त्याची शाळेत कंप्लेंट दाखल केलेली होती. त्यानंतर तो जो आहे तो साहिल त्याने त्याच्या पुढेही बरेच कारनामे केलेले आहेत. त्यानंतर तो बालसुधारगृहात नेला. तिथे गेल्यानंतरही त्याने तिथूनही लोकांना त्रास द्यायला सुरुवात केलेली, त्या मुलींना त्रास देत होता. मग त्या मुलींचे जे वडील होते त्यांनी जाऊन तिथे त्याला बेदम मारहाण केली बालसुधारगृहामध्ये आणि त्यानंतर त्याची आई तिथं आली आणि त्याच्या आईनं त्याला वाचवलं. म्हणजे मला कळत नाहीये की ही अशी आई कशी, म्हणजे तिला माहिती आहे आपला मुलगा चुकतोय, एवढा चुकतोय. इकडे मात्र आता विजया म्हणत असते की अबोली तू बरोबर आहे, तुला कळलेलं आहे त्याच्या आईचं नाव मीनाक्षी आहे, त्याचा वडील किलर आहे, या सगळ्या गोष्टी कळलेल्या असल्या तरीही मी तुला माझ्यापर्यंत आणि मनोजपर्यंत पोहोचू देणार नाहीये, तू कितीही डोकं लावलेलं असलं तरीही. अबोली हे सगळं सांगत असते. त्याचवेळी क्रिश त्याचबरोबर अंकुश दोघंही तिथं आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन सुरू आहे आणि विजया मात्र बाहेरून हे सगळं ऐकत असते आणि अबोली म्हणत असते की आता पुढची गोष्ट, आता त्या किलरपर्यंत पोहोचायचं आहे. किलरचं स्केच तर आपल्या हाती लागलेलं आहे, म्हणजेच त्या मुलाच्या आईवडिलांनी दोघांनी मिळून हे सगळे खून केलेले आहेत ही गोष्ट इथं सिद्ध होते. कारण आता कोणत्याही व्यक्तीचा खून होऊ द्यायचा नाही, या इन्स्ट्रक्शन फॉलो झालेले असतात आणि त्या पद्धतीने सगळ्या ऑर्डर निघालेले असतात. अबोली तिच्या पद्धतीने गोष्टी सांगत असते. नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीने सगळं सोडवायचं आहे हा विचार अंकुश आणि अबोली या दोघांचाही चाललेला असतो आणि त्यासोबतच इकडे मनवा मात्र विचार करत असते. आता मनवाला कधी एकदा मी विजयाकडे जाते आणि तिला हे सगळं देते हा प्रश्न पडलेला असतो. आता क्रिशचा फोन अंकुशला येतो. क्रिश म्हणतो की अंकुश सर लोकेशन सापडले, तो पळून जायला निघालेला आहे आणि हे सगळं सांगितल्यानंतर अंकुश त्याची टीम घेऊन क्रिश हे सगळेजण निघालेले असतात आणि ज्या ठिकाणी तो निघून जाणार आहे निघालेला आहे त्या लोकेशनवरती आता अंकुश आणि त्याची सगळी टीम पोहोचलेली असते आणि अंकुश त्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन देत असतो आणि अंकुश सांगत असतो की अजिबात नाही. आणखी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे, त्या किलरच्या डोळ्यात कोणीही पाहायचं नाही, कारण तो कोणत्याही क्षणी कोणालाही हिप्नोटाईज करू शकतो आणि वाट लागू शकते. इकडे आता एन्काउंटरच्या ऑर्डर निघालेल्या आहेत, त्यामुळे विजया आहे ती फोन करत असते, पण आता मनोजचा फोन काही लागत नसतो कारण ती विसरली की तिनेच मनोजला सांगितलंय की मला फोन करू नको, 2 दिवस शांत राहा, कारण 2 दिवसानंतर अंकुश स्वतःहून राजीनामा देणार आहे. मग गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणेच होणार आहेत, असं विजयाचं प्लॅनिंग असतं. आता इकडे अबोली मनवा दोघीही विजयाच्या घरी येतात. अबोली म्हणते का तुला काय एवढा धक्का बसला, तेव्हा विजया म्हणते नाही असं काही नाहीये. तेव्हा अबोलीला ती विचारू लागते की आता किलरच्या एन्काउंटरच्या ऑर्डर निघालेल्या आहेत आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडणार आहेत. तेव्हा विजया म्हणते की हो अंकुशने एन्काउंटरची ऑर्डर काढली, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर अंकुशने परमिशन घेतलेली नसेल तर मी मात्र अंकुशला सोडणार नाही. आता डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये तो चांगला अडकलेला होता, पण तुझ्यामुळे तो वाचलेला आहे. जर आता असं काही झालं असेल तर मी अंकुशची वाट लावणार आहे. अबोली म्हणते अरे फायनली तुझ्या स्टुडंटने तुझ्याकडे ते स्केच पोचवलंच म्हणायचं, पण मला एक कळत नाहीये की तुझा या केसशी काहीच संबंध नाहीये, मग हे स्केच तुझ्याकडे काय करतोय, म्हणजे तुझ्याकडे का आलं. अबोली मात्र खोचक प्रश्न विचारत असते आणि विजयाची मात्र वाट लावत असते. त्यानंतर आता अबोली आणि विजया दोघीही बोलत आहेत. विजयाला मात्र आता कळायचं बंद झालेलं आहे की हे सगळं काय घडतंय, कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत, या गोष्टींचा विचार ती करत आहे आणि अबोली मात्र विजयाकडे पाहत असते. विजया नक्की कशा पद्धतीने रिॲक्ट करते या गोष्टींचा विचार अबोली करत आहे. विजयाच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे, कशा पद्धतीने तिचं वागणं चाललंय हे सगळं अबोली जाणून घेत असते. विजया शांतपणे ह्या सर्व गोष्टी बोलत असते, परंतु अबोलीला माहिती असतं की यामागं नक्कीच काहीतरी आहे. मग विजया म्हणते की हे बघ काही संबंध नाहीये माझा ह्या सगळ्याशी. तेव्हा अबोली म्हणते मी तुला काहीच नाही बोललेले, कारण मला त्याच्याशी काहीच नाहीये आणि मला एक म्हणायचं आहे की तू नको काळजी करू, कारण आता कोणत्याही क्षणी त्याचा एन्काउंटर होऊ शकतो किलरचा, आणि तू एवढी का घाबरलेली, मला कळत नाहीये की तुझा काही संबंध आहे का या सगळ्या गोष्टींशी. अबोली असं बोलत असते. तेव्हा मात्र विजया म्हणते मला काय करायचंय, माझा काही संबंध नाही आहे त्या सगळ्या गोष्टींशी, असं अबोलीला ती सांगू लागते. परंतु इकडे आता अंकुश क्रिश
असतात. अंकुशने सगळे डिटेल्स सांगितलेले आहेत, पण अचानक क्रिसचा फोन वाजायला सुरुवात होते. आता मनवाला काळजी वाटू लागली. हे तर पोचलेले आहेत, पण जर त्या किलरने जर हिप्नोटाईज वगैरे केलं तर काय करायचं, या गोष्टीची काळजी आता मनवाला वाटत असते. आणि मनवा इकडे म्हणत असते की क्रिश फोन उचल. क्रिशला अंकुश इकडून सांगत असतो की अजिबात फोन उचलायचा नाही, आणि मनवा मात्र कंटिन्यू फोन लावत असते. क्रिश मात्र बिचारा आता पेचात पडतो की आता करू काय, म्हणजे हा फोन उचलला तरी बॉम्ब होणार आहे आणि नाही उचलला तरीही अडकणार आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी चाललेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे मनवाचा शेवटी आता क्रिश जो आहे तो फोन उचलतो आणि मनवाला तो म्हणतो की अगं आम्ही एन्काउंटरच्या जवळपास म्हणजे त्या किलरच्या जवळपास पोहोचलेलो आहे, कोणत्याही क्षणी ह्या गोष्टी अशा पद्धतीने घडू शकतात असं त्याने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता इथे विजयाचा चांगलाच बँड वाजतो. विजयाला कळायचं बंद झालेलं असतं. विजया त्या गोष्टींचा विचार करत असते, परंतु विजयाची मात्र आता वाट लागत चाललेली असते. आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की फायनली त्या किलरचा एन्काउंटर झालेला आहे. आणि विजया मात्र आता तिने मनोजला ज्या ठिकाणी लपायला सांगितलेलं होतं त्या ठिकाणी आता ती गेलेली आहे. आणि जेव्हा विजया तिथं जाते पाहते तर काय, मनोज तिथे त्या खुर्चीत बसून असतो, तो शांत झोपलेला असतो. आणि विजयाला असं वाटतं की मनोजचा एन्काउंटर झालाय आणि आता वाट लागली. ती हाक मारते, मनोज मनोज करून हाक मारते. आणि जेव्हा तिला कळतं की मनोज आता जिवंत आहे, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये अडकलो गेलोय, या गोष्टीची भीती आता तिला वाटायला लागलेली असते. तेव्हा मात्र ती विचार करत असते की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं होतील असं स्वप्नातही वाटलेलं नव्हतं, पण हे असं का झालेलं आहे या गोष्टींचा विचार मात्र तिचा चालू असतो. आणि त्यासोबतच आता तिथे अंकुश आणि अबोलीची एंट्री होते. आणि मग ती म्हणते की तुम्ही तर, तेव्हा अंकुश म्हणतो की हा आमचा सापळा होता आणि या सापळ्यामध्ये आता तू पूर्णपणे अडकलेली आहे. आणि अंकुश अबोलीने फायनली साहिलचे आई वडील विजया आणि मनोजला पकडलेलं आहे. थँक्यू.